एक महत्त्वाची बातमी, वाशी हायवेजवळ बर्निंग बसचा थरार पाहायला मिळालेला आहे। खासगी बसला भीषण आग लागलेली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये, तर दुर्घटनेमध्ये सुदैवानं कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाहीये, तर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलेलं आहे। सान पनवेल महामार्गावर वाशी नजीक ही घटना घडलेली आहे। तर एका लक्झरी बसला, खासगी बसला ही आग लागलेली आहे। प्रमोद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आमच्या सोबत। प्रमोद, आता काय परिस्थिती आहे तिथे? खरं तर याच्यामुळेच मगाशी सुद्धा मी जेव्हा ऑफिसला येत होते तेव्हा सुद्धा अशा प्रकारे वाहतूक कोंडी झाली, ट्रॅफिकची समस्या निर्माण झाली होती। निश्चित आपण बघत असाल, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे या संदर्भातला। बसला आग लागली आहे हा एक कारण झालं, मात्र त्या ठिकाणी अनधिकृतपणे अशा प्रकारच्या खासगी बसेस ज्याचे पार्किंग केले जातात आणि ही पहिली घटना नाहीये, ही अनेक वेळा अशा प्रकारच्या घटना घडतायत। या दुपारी साधारणतः 1:15च्या संदर्भामध्ये विदाऊट पार्किंग मध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी अनधिकृत पार्किंग केली जाते अशा ठिकाणी, आणि ती ही सरळ रोडच्या दुसऱ्या बाजूला ही पार्किंग केलेली बस होती। अचानकपणे बसला आग लागलेली आहे। गाडीमध्ये कोणीही प्रवासी नव्हतं, त्यामुळे जीवित आणि सुदैवाने टळलेली आहे। मात्र आगीमध्ये बसचं प्रचंड मोठं नुकसान झालंय। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल आहेत। आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। काही प्रमाणामध्ये आग आटोक्यामध्ये आलेली आहे, मात्र अजूनही आग धुमसतेय। मात्र पुन्हा एकदा वारंवार तोच प्रश्न उद्भवतो की या अनधिकृत पार्किंग मध्ये अशा प्रकारे कोणतीही परवानगी न देता अशा प्रकारच्या बसेस लावल्या जातात आणि अशा प्रकारच्या घटना घडतात, आणि त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका आहे। महत्त्वाचा मुद्दा आहे, तू म्हणतोस त्या स्पॉटला अशाच नेहमी बस असतात ज्या लक्झरी खासगी गाड्या सारख्या लाईनीत लावलेल्या असतात, आणि याच्यामुळे कदाचित पुढे अशा घटना होण्याचा संभव सुद्धा आहे। नक्कीच आपण बघत असाल, पोलीस आणि त्याचप्रमाणे वाहतूक पोलीस आणि त्यामुळे संबंधित जे महानगरपालिकेचे अनधिकृत तोडणारे जे लोक आहेत, अधिकारी आहेत, त्यांनी या संदर्भामध्ये अत्यंत गंभीरपणे दक्षता घेणे गरजेचं आहे। कारण अशा प्रकारच्या सुदैवाने जर घटना घडत असतील दुर्दैवाने, तर प्रवाशांच्या जीविताला मात्र या प्रमाणामध्ये धोका आहे। त्यामुळे दक्षता घेणे अत्यंत गरजेचं आहे। स्नेहा, धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल। प्रमोद, तर आपण पाहतोय वाशी जवळ सान पनवेल महामार्गावर वाशी हायवे जवळ बर्निंग बसचा थरार पाहायला मिळाला। एक खासगी ट्रॅव्हलची ही बस होती हिरव्या रंगाची, आणि या बसला पार्किंगमध्ये ही बस उभी असताना अनधिकृतपणे खरं तर ही पार्क करण्यात आली होती बस। या बसला अचानक आग लागली।